नमस्कार मंडळी. आज आपण कुंभ राशीच्या लोकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी जाणून घेणार आहोत. ग्रहाची स्थिती अशी बदलत आहे की कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात काही मोठे सकारात्मक बदल होऊ शकतात. ज्या लोकांना अनेक दिवसापासून अडचणी येत होत्या, कामात अडथळे येत होते किंवा पैशाची अडचण होती, त्यासाठी आता चांगले दिवस सुरू होण्याची शक्यता आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक छोटासा पण प्रभावी उपाय देखील सांगणार आहे. तर नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी भक्तिशक्ती या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे. तर चला तर आपण कुंभ राशीच्या गोष्टी सर्व जाणून घेऊ. कुंभ राशीचे स्वभाव. कुंभ राशीचे लोक स्वभावाने खूप वेगळे आणि खास असतात. हो, ही राशी खूप बुद्धिमान, विचार करणारी आणि नवीन कल्पना देऊन पुढे जाणारी असते. कुंभ राशीचे लोक समाजासाठी काहीतरी चांगले करण्याचा विचार करतात. त्यांना इतरांना मदत करायला आवडते, पण अनेक वेळा त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ उशिरा मिळते. म्हणून काही वेळा निराश देखील होऊ शकते. कुंभ राशीसाठी येणारे चांगले दिवस. ज्योतिषशास्त्रानुसार काही ग्रहाची स्थिती अशी बनत आहे की कुंभ राशीच्या लोकांना पुढील काळात काही चांगले परिणाम दिसू शकतात. काही लोकांच्या आयुष्यात अचानक चांगल्या संधी येऊ शकतात. ज्या कामात तुम्ही खूप दिवसापासून प्रयत्न करत आहात ते काम आता पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना कामात कौतुक मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्रहण मिळू शकते. धन लाभायचे संकेत. कुंभ राशीच्या लोकांसाठी धन लाभायचे काही संकेत देखील दिसत आहेत. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. काही लोकांना अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. घरात आर्थिक स्थिती सुधारू शकते. नवीन उत्पन्नाचे मार्ग देखील तयार होऊ शकतात. कुटुंब आणि नातेसंबंध. कुटुंबात काही दिवसापासून तणाव असेल तर तो कमी होण्याची शक्यता आहे. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. जुन्या गैरसमज दूर होऊ शकतात. कुटुंबातील लोकांमधील प्रेम वाढू शकते. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत देखील कुंभ राशीच्या लोकांनी थोडी काळजी घ्यायला हवी बरं. अति ताण घेऊ नका आणि योग्य ध्यान करण्याचा प्रयत्न जरूर करा तुम्ही. नियमित चालणे आणि चांगला आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे. व्यायाम करणं, सूर्यनमस्कार करणं, व्यवस्थित चांगले पालेभाज्या खाणं, आपल्या आरोग्याची काळजी घेणं, नियमित रोज चालणे सकाळ संध्याकाळ, हे करत राहिल्याने तुमचं शरीर अगदी मजबूत आणि तंदुरुस्त राहील. तर करिअर आणि काम. नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ थोडा चांगला ठरू शकतो. नवीन संधी मिळू शकते. वरिष्ठ लोकांकडून मदत मिळू शकते. जर तुम्ही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर योग्य विचार करून पुढे जा. कुंभ राशीसाठी छोटा उपाय. कुंभ राशीचा स्वभाव ग्रह शनी आहे, म्हणून प्रत्येक शनिवारी शनी देवीची प्रार्थना करा. हा मंत्र 21 वेळा म्हणा. ओम शनीशाराय नमः. 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 हे म्हणलेले तसेच गरिबांना अन्नदान केल्याने खूप पुण्य मिळते बरं. महत्त्वाची गोष्ट सर्वात, हे ऐकणं तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो, राशी भविष्य हे एक महामार्ग असते. आपली मेहनत आणि चांगले कर्म हेच खरे यश देतात. म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा आणि मेहनत करत राहा. शेवट, जर तुमची राशी कुंभ असेल तर कमेंटमध्ये लिहा जय शनिदेव. आणि असा धार्मिक राशी भविष्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण की माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला राशी भविष्य, धार्मिक व्हिडिओ आणि सणविषयी माहिती ही सर्व मी माझ्या व्हिडिओद्वारे तुम्हाला दिली जाणार आहे. तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक डन करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. कुंभ राशीच्या लोकांनी काय करू नये? खोटं बोलू नये.
कुंभ राशीचा स्वामी शनी असल्यामुळे खोटं बोलण्यास किंवा फसवणूक केल्यास नुकसान होऊ शकते. गरिबांना अपमान करू नये. कधीही गरिबांचा किंवा गरजू लोकांना अपमान करू नये. यामुळे शनिदेव नाराज होऊ शकतात. शनिदेव वाद घालू नये. शनिवारी घरात भांडण किंवा वाद टाळणे. हा दिवस शांततेत घालवणे शुभ मानले जाते. अन्न वाया घालवू नये. अन्नाचा अपमान करू नका आणि वडीलधाऱ्यांचा अपमान करू नये. आई वडील किंवा मोठ्या लोकांना अपमान केल्यास आयुष्यात अडचणी वाढू शकतात. आळस करू नये. कुंभ राशीच्या लोकांनी आळस टाळला पाहिजे. मेहनत केल्याशिवाय नशीब साथ देत नाही. छोटा उपाय. दर शनिवारी तुम्ही ओम शनिदेवाय नमः असे मंत्र करत जावा. हे केल्याने तुमच्या आयुष्यात अगदी आनंदाचे वातावरण येतील आणि आनंदाने तुमचं सर्व काही घडू लागेल. तर मंडळी, माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडलास तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा आणि आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर चला तर सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.